नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात काही वेळेला असे वळण येते जिथे आपल्याला वाटते की आता सर्व काही संपलेले आहे. आता पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याची गरज आहे. कधी व्यवसायातील अपयश, कधी नात्यांमधील दुरावा, तर कधी मानसिक थकवा आपल्याला घेरून टाकतो. अशा वेळेला स्वामींचे नाव आणि त्यांचा आशीर्वाद हीच एक अशी शक्ती आहे जी आपल्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्याची नवीन आणि यशस्वी सुरुवात कशी करावी. नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे स्वामीचरणी शरणागती. आपण भूतकाळातील चुका, अपयश आणि दुःख यांचे ओझे सोबत घेऊन चालतो, त्यामुळे भविष्याची वाटचाल जड होते. जेव्हा आपण मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून म्हणतो की स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडले आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. स्वामींना सर्व काही अर्पण करा. स्वामींकडे जाऊन मन मोकळे करा. त्यांना सांगा की महाराज, जे झाले ते तुमच्या इच्छेने आणि जे होईल ते तुमच्या कृपेने. जेव्हा आपण आपले ओझे स्वामींच्या चरणी ठेवतो तेव्हा आपले मन हलके होते. स्वतःला आणि इतरांना क्षमा करा. निर्मळ मनाने केलेली नवीन सुरुवात तुम्हाला एक पाऊल पुढे घेऊन जाईल. स्वामींना सर्व काही अर्पण करणे म्हणजे हार मानणे नाही, तर योग्य शक्तीकडे जबाबदारी सोपवणे आहे. यामुळे मन हलके होते, विचार स्पष्ट होतात आणि पुढचा मार्ग दिसू लागतो. स्वामींच्या दरबारामध्ये खोटेपणाला स्थान नाही, पण प्रामाणिक मनाला नेहमीच कृपा मिळते. निर्मळ आणि निस्वार्थ मनाने केलेली शरणागती हीच खऱ्या नवीन आयुष्याची सुरुवात ठरते. नवीन सुरुवात करताना सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे भीती. पुन्हा अपयश आले तर, लोक काय म्हणतील, हे विचार आपल्याला अडवतात. पण स्वामींचे अभय वचन, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे असतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही. स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळी मानसिक ताकद निर्माण होते. स्वामींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्यामध्ये एक अभूतपूर्व आत्मविश्वास निर्माण होतो. हा आत्मविश्वासच आपल्याला नवीन आव्हाने पेलण्यासाठी सज्ज करतो. कोणतीही नवीन सुरुवात करताना जीवनामध्ये शिस्त असणे महत्त्वाचे आहे. स्वामींची नित्यसेवा म्हणजे स्वामींनाच आपल्या आयुष्यामध्ये सामावून घेण्याची सुंदर पद्धत आहे. जेव्हा ही सेवा सवय बनते तेव्हा आयुष्य आपोआप सकारात्मक दिशेने बदलू लागते. स्वामींचे नामस्मरण ही नित्यसेवेची सुरुवात आहे. रोज मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनातील तणाव, भीती आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. हा जप आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणतो आणि आत्मविश्वास वाढवतो. दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने केली तर पूर्ण दिवसामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि शांतता जाणवते. यासोबतच स्वामींच्या तारक मंत्राचे पठण तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक बळ देईल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद या मंत्रातून मिळते. रोज काही वेळ स्वामींचे चरित्र वाचन केल्याने योग्य निर्णय घेण्याची समज विकसित होते. कठीण प्रसंगामध्ये कसे शांत राहावे आणि योग्य मार्ग कसा निवडावा याचे मार्गदर्शन यातून मिळते. नित्यसेवेबरोबरच स्वामींना नियमित प्रार्थना करा आणि संवाद करा. स्वामींना फक्त मागू नका, तर त्यांच्याशी संवाद करा. तुमच्या भावना सांगा, तुमच्या समस्या सांगा, त्यांचे आभार माना. हा संवाद तुमच्या मनाला हलके करतो आणि स्वामींशी नाते अधिक मजबूत करतो. लक्षात घ्या की स्वामींची नित्यसेवा, त्यांच्याशी नित्यसंवाद म्हणजे रोज स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये स्वामींची कृपा अनुभवता येते. स्वामींनी कधीच कर्माचा त्याग करायला सांगितले नाही. उलट आळशी माणसाचे तोंड पाहू नका असे त्यांनी ठणकावून सांगितलेले आहे. नवीन सुरुवात करताना तुमचे कर्म शुद्ध ठेवा. स्वामींचा आशीर्वाद त्यांनाच मिळतो जे प्रामाणिकपणे कष्ट करतात. त्यामुळे नवीन सुरुवात करताना फक्त प्रार्थना करून थांबू नका, तर कृती करणेही तितकेच आवश्यक आहे. प्रामाणिक कष्ट ही स्वामींच्या मार्गाची पहिली अट आहे. जेव्हा आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे मेहनत करतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपोआप मिळतो. नेहमी ही भावना ठेवा की मी माझे कर्म प्रामाणिकपणे करेन आणि फळ स्वामींवर सोपवेन. हीच खरी शरणागती आणि कर्मयोग आहे. यासोबतच तुमच्या कामाचे नियोजन करा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य योजना करा. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा. छोटे छोटे टप्पे ठरवा आणि प्रत्येक पाऊल टाकताना स्वामींचे स्मरण ठेवा. जेव्हा तुम्ही प्रयत्न आणि श्रद्धा यांचा समतोल साधता तेव्हा स्वामी स्वतः बुद्धिदाता बनून आपल्याला योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतात.
नवीन सुरुवात फक्त आर्थिक किंवा भौतिक नसावी, तर आध्यात्मिकही असावी. नवीन सुरुवात ही फक्त बाह्य बदलांपुरती मर्यादित नसते, तर ती अंतर्मनाच्या शुद्धीपासून सुरू होते. चित्तशुद्धी म्हणजे मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करून प्रेम आणि शांतता अंगीकारणे. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा जीवनामध्ये सकारात्मकता आपोआप वाढते आणि स्वामींची कृपाही सहज मिळते. सेवाभाव म्हणजेच परोपकार हा स्वामींच्या मार्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गरजूंना मदत करणे, अन्नदान करणे किंवा एखाद्याच्या दुःखामध्ये त्याला साथ देणे ही खरी सेवा आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे अश्रू पुसता तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतात. यासोबतच सात्विकता जपणेही आवश्यक आहे. तुमचा आहार, विचार आणि दैनंदिन वर्तन जितके शुद्ध आणि साधे असेल तितके मन स्थिर आणि शांत राहते. सात्विक जीवनशैलीमुळे नकारात्मकता दूर राहते आणि आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. अशा प्रकारे सेवाभावी वृत्ती ठेवली तर आपली नवीन सुरुवात केवळ यशस्वीच नाही, तर आनंदी आणि समाधानी होईल. नवीन सुरुवात म्हणजे भूतकाळ सोडणे. आपल्या चुका, अपयश किंवा दुःख हे सगळे आपल्याला शिकवण्यासाठी होते, थांबवण्यासाठी नाही. स्वामींच्या कृपेने आपल्याला एक नवीन संधी मिळते. त्या संधीचा स्वीकार करावा आणि स्वतःला पुन्हा घडवावे. स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती कशी येईल? जेव्हा आपण स्वामींच्या आशीर्वादाने नवीन सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वपूर्ण बदल जाणवू लागतील. कितीही काम असले तरी मनात एक प्रकारची शांतता जाणवेल. बंद वाटणारे दरवाजे अचानक उघडू लागतील. योग्य वेळी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतील. अडचणी येतील, पण त्या आपल्याला थांबवू शकणार नाहीत. स्वामी स्वतः ढाल बनून आपले रक्षण करतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. आपली परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वामींच्या एका दृष्टिक्षेपामध्ये ती बदलण्याची ताकद आहे. नवीन सुरुवात करताना मनामध्ये शंका ठेवू नका. स्वामींचा हात घट्ट पकडा आणि विश्वासाने पहिले पाऊल टाका. हे लक्षात ठेवा की आपला भूतकाळ कसाही असला तरी आपले भविष्य स्वामींच्या हातात सुरक्षित आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्याची नवीन सुरुवात करणे म्हणजे फक्त परिस्थितीच बदलणे नाही, तर स्वतःला बदलणेही आहे. जर आपण स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही. आयुष्य एक नवीन आणि सुंदर दिशा घेईल. ज्या क्षणी तुम्ही ठरवता की आता सर्व स्वामी बघतील, त्या क्षणी तुमच्या विजयाची सुरुवात झालेली असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्याची नवीन सुरुवात कशी करावी. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.